विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 आणि या पेपरमधील सीसॅट मधील गणित आणि बुद्धिमत्तेची महत्त्वाची प्रश्न सहज आणि सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीसह लगेच. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात जीनियस मॅथ व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा पेपर आणि या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेची महत्त्वाचे प्रश्न हा क्लासचा सोळावा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे आपण सर्व व्हिडिओ पाहिले असतीलच, तर पाहूया आज आपण व्हिडिओ नंबर 16 आणि या व्हिडिओमध्ये 2018 सीसॅट पेपरमधील महत्त्वाचे प्रश्न लगेच. या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. पुढील विधानांचे परीक्षण करा. पहिलं विधान दिलेलं आहे, या खेड्यातील सर्व कॉन्क्रीटची घरे पांढऱ्या रंगाने रंगवली आहेत. म्हणजे जेवढे काही कॉन्क्रीटची घरं आहेत ते पांढऱ्या रंगाने रंगवलेली आहेत. दुसरं विधान आहे, काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे. म्हणजे काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे. उदारीकरणानंतर बांधलेल्या कॉन्क्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे. म्हणजे जे कॉन्क्रीटची घरं आहेत त्यांना द्वारमंडप आहे. आणि हे केव्हाचे? उदारीकरणानंतरचे. म्हणजे यापूर्वीही काही कॉन्क्रीटचे घर असतील तर त्याला द्वारमंडप असेलच असं नाही. आणि कॉन्क्रीटची घरं पांढऱ्या रंगाने रंगवलीत हे पण निश्चित आहे. सर्व घरे कॉन्क्रीटची नाहीत आणि गावातील किंवा त्या वसाहतीमधील सर्व घरे कॉन्क्रीटची नाहीत. वरील विधानाच्या आधारे पुढील पर्यायामधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा. निष्कर्ष नंबर 1 आहे, या गावात काही पांढरी कॉन्क्रीटची घरे प्रशस्त द्वारमंडपांनी असलेली आहेत. पहा, पांढरी घरं आहेत, कॉन्क्रीटची आहेत आणि काही शब्द आहे, लक्षात घ्या. काही म्हणजे उदारीकरणानंतरची कॉन्क्रीटची घरं आणि त्याच्या पूर्वीची कॉन्क्रीटची घरं प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत. म्हणजे हे विधान बरोबर आहे. यानंतर पुढचे विधान आपण पाहूयात. या गावात फक्त कॉन्क्रीटची घरं आहेत. चौथ्या विधानामध्ये सांगितले की सर्व घरे कॉन्क्रीटची नाहीत आणि फक्त कॉन्क्रीटची घरे आहेत. म्हणजे विधान 2 नंबर चूक आहे. बहुतेक कॉन्क्रीटची घरे उदारीकरणानंतर बांधलेली आहेत. या ठिकाणी निश्चित नाही, कारण याच्या पूर्वीही घरं बांधलेली असणार, ती कॉन्क्रीटची असणार. त्यामुळे हे पण विधान बरोबर नाही. जी घरे कॉन्क्रीटने बांधलेली नाहीत त्यांना प्रशस्त द्वारमंडप असू शकत नाही. आता जी कॉन्क्रीटची नाहीत त्यांना प्रशस्त द्वारमंडप असू शकत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. कॉन्क्रीटच्या घराला आणि तेही उदारीकरणानंतर प्रशस्त द्वारमंडप आहे, परंतु आधीच्याला नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. किंवा जे कॉन्क्रीटचे नाहीत त्यांना मंडप नाही असं पण म्हणता येत नाही. म्हणजे विधान 4 नंबर पण चूक आहे. तर या ठिकाणी एकमेव विधान नंबर 1 हेच बरोबर आहे. या गावात काही पांढरी कॉन्क्रीटची घरे प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढे दिलेली 3 विधाने व त्या खालील निष्कर्ष अभ्यासा. या विधानाच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षाचा पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, धनवंताखेरीज कोणालाही वातानुकूलित गाडी वाहने परवडत नाहीत. म्हणजे जे धनवंत आहेत ते सोडून कोणालाही वातानुकूलित एअर कंडिशनर वाहने परवडत नाहीत. हे पहिलं विधान आहे. दुसरं, वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यापैकी काहींना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळते. म्हणजे जे एअर कंडिशननं प्रवास करतात त्यांना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळतं. तिसरं विधान आहे, वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यापैकी काहींना आरोग्याच्या समस्या नसतात. म्हणजे जे काही वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन वाहनाने प्रवास करतात त्यांना काहींना आरोग्याच्या समस्या नसतात. हे 3 विधान दिलेले आहेत. तर यावर जो निष्कर्ष आहे तो जर निष्कर्ष आपण पाहिला,
वातानुकूलित रहित वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो. म्हणजे वातानुकूलित रहित म्हणजे या ठिकाणी वातानुकूलित शिवाय जे काही प्रवास करतात त्यांना वाहन प्रदूषणाचा त्रास होतो. या तिन्ही विधानावरून हे निश्चित सांगता येत नाही, म्हणजे हे चूक आहे. दुसरं, सर्व धनवंत वातानुकूलित वाहनाने प्रवास करत नाहीत. आता सर्व धनवंत वातानुकूलनाने प्रवास करतीलच असं नाही, कारण या ठिकाणी काय सांगितले की वातानुकूलित वाहनाने आणि वातानुकूलित वाहने प्रवास करणाऱ्यापैकी काहींना, तर या ठिकाणी सर्वच करतील असं नाही. या ठिकाणी विधान कुठल्याच विधानावरून हे वाटत नाही, म्हणून हे पण चूक आहे. तिसरं, सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात. सर्वांनाच नसतात म्हटलेलं आहे, म्हणजे जे काही धनवंत आहेत, श्रीमंत आहेत, त्यांना आरोग्याच्या समस्या नसतात. तर या ठिकाणी समस्या नसतात, काहींना सांगितलंय. या ठिकाणी हे पण विधान चुकीचं आलेलं आहे. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात. आता एअर कंडिशन गाडीने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात हे विधान बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणचं ड विधान बरोबर आहे. पर्यायाचा जर अभ्यास केला तर पर्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे फक्त ड. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ड नंबरचं वाक्य बरोबर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, पुढे दिलेली विधाने व निष्कर्ष अभ्यासा व विधानाच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षचा पर्याय निवडा. विधान, एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना त्याचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले, परंतु कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला आणि एकाही कर्मचाऱ्याने त्याचे किंवा तिचे उत्पन्न घोषित केले नाही. तर या ठिकाणी हे विधान आहे, म्हणजे एक शासकीय कंपनी आहे, तिने कर्मचाऱ्यांना उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करायला सांगितले, परंतु संघटनेने जोरदार विरोध केला आणि एकानेही त्याचं उत्पन्न घोषित केलं नाही. हे महत्त्वाचे या ठिकाणी मुद्दे आहेत. निष्कर्ष, या कंपनीतील कर्मचाऱ्याचे त्याच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असल्याचे दिसून येत नाही. यांनी घोषित केलं नाही याचा अर्थ हे विधान तर चुकीचंच आहे. इतर काही त्यांचं उत्पन्न असणार नाही असं दिसून येत नाही. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे अशी कर्मचारी संघटनेची इच्छा आहे. हे पण या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही इच्छा आहे वगैरे. तर या ठिकाणी दोन्हीही निष्कर्ष चूक आहेत, म्हणजे या ठिकाणी कोणतेही 1 किंवा 2 निष्कर्ष लागू नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर, जेव्हा शर्यतीतील जिंकण्याची चौकशी केली तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली. पिया म्हणते सेतू किंवा लालू यापैकी एक जण शर्यत जिंकला. दिया म्हणते सेतू शर्यत जिंकला. निया म्हणते सेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकली नाही. जर फक्त या ठिकाणी एक हा शब्द पाहिजे होता, फक्त एक, किंवा या ठिकाणी असं अक्षर तरी पाहिजे होतं, फक्त एक व्यक्ती नेहमी खोटं बोलत असेल तर शर्यत कोणी जिंकली. आता या ठिकाणी फक्त एक नाही, परंतु जर तुम्ही या ठिकाणी इंग्रजीमधून वाचलात, इफ ओनली वन ऑफ द पर्सन इज ऑलवेज लिअर, तर एक व्यक्ती कोणतरी खोटं बोलतोय तर शर्यत कोण जिंकली असं आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी जे 3 जण आहेत, पिया, दिया, निया, यामध्ये जर एक जण खोटं बोलत असेल 100%, तर बाकीचे खरं विधान होतात का हे आपल्याला चेक करायचं यांच्या माहितीवरून. आता समजा आपण पिया खोटं बोलते असं समजूयात, सेतू किंवा लालू यापैकी एक जण शर्यत जिंकली, म्हणजे ही जर खोटं बोलते तर सेतूने शर्यत जिंकली हे खरं आहे, म्हणजे हे या विधानाला चूक ठरवतं, म्हणजे या ठिकाणी हा खोटं बोलणारा नाही. मग दियाला जर खोटं ठरवलं आपण, सेतूने शर्यत जिंकली, तर हे बाकीचे 2 खरे असले पाहिजेत. सेतू किंवा लालू यापैकी एक जण शर्यत जिंकली हे पण खरं असलं पाहिजे, आणि सेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकली नाही हे पण खरं असलं पाहिजे. म्हणजे हे 2 पुन्हा विधानं एकमेकाच्या परस्पर विरोधी होतात. निया काय म्हणते पहा, सेतू किंवा लालू यापैकी एकाने शर्यत जिंकली नाही, हे आपण जर खोटं ठरवलं, निया खोटं बोलते, एक जणामध्ये निया खोटे बोलते, हे वरचे 2 जण शक्य नाहीत, म्हणून हे जर ठरवलं तर सेतू किंवा लालू यापैकी एकाने शर्यत जिंकली नाही
ही खोटं बोलते म्हणजे जिंकली आहे असं म्हणायला पाहिजे हिनं. आता याला संगत विधान, सेतू किंवा लालू यापैकी एकाने शर्यत जिंकली, हा तर खरंच बोललेला आहे. आणि दिया म्हणते सेतूने शर्यत जिंकली, हे पण खरं बोललेलं आहे. तर या 3 विधानावरून शर्यत ही सेतूने जिंकली असेल, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, लुसीकडे झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. लुसीकडे झीनत आणि जिया यांच्याकडे असलेल्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळे कमी आहेत. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळे आहेत. जर लुसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळे दिली तर झीनत व जया यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील तर झीनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळाची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी एक वाक्य महत्त्वाचं आहे जे दोघांची फक्त माहिती दिलेली आहे. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो, झीनतकडे x नारळ आहेत मानूयात आपण. झीनतकडे किती आहेत? x. तर जयाकडे झीनतच्या दुप्पट म्हणजे जयाकडे असतील 2x. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे पहिल्याच ओळीमध्ये, लुसीकडे झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10ने कमी नारळ आहेत. म्हणजे लुसी जी आहे हिच्याकडे झीनत आणि जया यांच्या बेरजेच्या म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर हे आहे 1x आणि हे 2x म्हणजे 3x. याच्या दुपटीपेक्षा म्हणजे दुप्पट वजा 10 म्हणजे 10 कमी. म्हणजे लुसीकडे किती नारळ असतील? 3 आणि 2चा गुणाकार 6x वजा 10 इतके नारळ लुसीकडे आहेत. त्यानंतर पहा पुढची माहिती अशी सांगितली, जर लुसीने झीनतला 15 नारळ व जयाला 5 नारळ दिली. लुसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळ दिली तर झीनत व जयाकडे यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील. आता झीनतला 15 नारळ दिली म्हणजे झीनतकडे किती होतील मग? झीनत तर x अधिक 15 आणि जयाकडे किती होतील? जयाकडे होतील हे 2x आधीचे आहेत आणि आणखी 5. तर हे नारळ प्रत्येकी लुसीकडे जेवढे आहेत त्याच्या निम्मे होतील. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं x अधिक 15 बरोबर 2x अधिक 5 बरोबर लुसीच्या निम्मे आहेत. हे म्हणजे लुसीचे किती आहेत मग? 6x वजा 10 छेदामध्ये 2. तर या ठिकाणी आपल्याला x ची किंमत शोधली म्हणजे x जर आपल्याला माहीत झालं किती आहे तर आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, झीनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळाची संख्या किती. तर या ठिकाणी आपण हे 2 समीकरणं जर घेतली, फक्त एवढीच 2, हे पुढचं घ्यायची पण गरज नाही, तरी आपल्याला x ची किंमत निघते. तर ती कशी निघते पाहूयात. तर या ठिकाणी पहा x अधिक 15 बरोबर 2x अधिक 5. तर हे 5 प्लस इकडे घ्या वजा करूयात आणि हे x इकडे मायनस करूयात. म्हणजेच 15 वजा 5 बरोबर 2x वजा x. 15 मधून 5 गेले 10 राहिले बरोबर 2x मधून x गेलं x राहिलं. म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 10 आणि आपल्याला विचारले झीनतकडे किती आहेत. तर या ठिकाणी झीनत जो आहे याच्याकडे x नारळ आहेत आणि x म्हणजेच 10 नारळ आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर येईल 10 पर्याय क्रमांक 1. झीनतकडे 10 नारळ असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न रिपीट होतात. म्हणजे जशाला तसा प्रश्न देऊन या ठिकाणी झीनतकडे विचारला असेल तर सर्वांचे मिळून किती नारळ असतील असा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो. लुसीकडे किती नारळ आहेत असाही प्रश्न रिपीट होऊ शकतो किंवा त्यांच्या नारळाचं गुणोत्तर असाही प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्यामुळं ही जी पद्धत आहे किंवा यापूर्वीचे जे प्रश्न आहेत
हे प्रश्न तुम्ही समजून घ्यायला शिका, खूप महत्त्वाचा भाग आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, शहर ए पासून बी चे 2 तिकीटं आणि शहर ए पासून सी चे 3 तिकीटं चे एकूण बस भाडे 77 आहे, परंतु शहर ए पासून बी चे 3 तिकीटं आणि शहर ए पासून सी चे 2 तिकीटं चे एकूण बस भाडे 73 आहे. तर शहर ए पासून शहर बी व शहर सी चे अनुक्रमे बस भाडे किती होईल? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नामध्ये किंवा हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल चांगल्या पद्धतीनं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ठिकाणं दिलेली आहेत आपल्याला. समजा ए पासून बी पर्यंतचं जे भाडं आहे ते आपण x रुपये समजूयात आणि ए पासून सी पर्यंत जे भाडं आहे ते y रुपये समजूयात. तर पहिल्या कंडिशननुसार काय सांगितलंय, ए पासून बी चे 2 तिकीटं, ए पासून बी चे 2 तिकीटं म्हणजे किती झालं भाडं मग 2x अधिक ए पासून सी चे 3 तिकीटं म्हणजे किती भाडं झालं 3y म्हणजेच 2y अधिक 3y बरोबर भाडं होतं 77 रुपये. त्यानंतर ए पासून बी चे 3 तिकीटं म्हणजेच 3x अधिक ए पासून सी चे 2 तिकीटं म्हणजेच 2y बरोबर भाडं होतं 73 रुपये. तर आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारले की ए पासून बी पर्यंतचं आणि ए पासून सी पर्यंतचं भाडं किती. तर या ठिकाणी तुम्हाला जर शॉर्टकट करायचं असेल म्हणजे हे जर समीकरणं सोडवायची नसतील तर एक्सच्या किमती तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात डायरेक्ट. जसं की या ठिकाणी 14 जर घेतलं x, 14 दोन्ही 28 आणि 23 त्रिक 69, हे आकडा मॅच होत नाही कारण इथं 2x अधिक 3y बरोबर 77 यावं लागतं आणि 3x अधिक 2y बरोबर 73 यावं लागतं. या ठिकाणी आपण दुसरा पर्याय ठेवूया 13, 13 दोन्ही 26 आणि 17 त्रिक 51, 51 आणि 26 ची बेरीज 77 येते. इथं ठेवूया 13 त्रिक 39, 17 दोन्ही 34, तर ही पण बेरीज 73 येते. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. कारण हे 2 समीकरणं सत्य होण्यासाठी या ठिकाणी यांच्या किमती XY च्या किमती जर आपण इथून घेतल्या तर हे समीकरण मॅच होतात. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येतो. पण जर तुम्हाला हे समीकरण सोडवायचे असतील तर ते समीकरण कसे सोडवायचे असतात हे पण या ठिकाणी मी शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर पुन्हा असे कधी समीकरण सोडवायची वेळ आली तर तुम्ही समीकरण सोडवू शकतात. तर या समीकरणाचं एक वैशिष्ट्य असतं, या ठिकाणी पहा 2x इथं आहे 2y, या ठिकाणी 3y इथं आहे 3x. तर या प्रकारचं समीकरण सोडवण्याची एक पद्धत आहे. तर ह्या दोन्हीचीही हे समीकरण 1 आणि समीकरण जर 2 म्हटलं, ह्या दोन्हीची बेरीज करायची एकदा आणि एकदा वजाबाकी. तर या ठिकाणी एकदा बेरीज करूयात आपण. तर हे 2x आणि 3x किती होईल 5x अधिक 3y 2y म्हणजे 5y बरोबर 77 आणि 73 150. आता या समीकरणाला तुम्ही 5 न भागायचे, याला जर 5 न भागलं तर या ठिकाणी राहील x अधिक याला जर 5 न भागलं तर y बरोबर 150 ला 5 न भागल्यानंतर 30. तर हे समीकरण नंबर 3 झालं. त्यानंतर या समीकरणाची एकदा वजाबाकी आणि एकदा बेरीज करत असताना या ठिकाणी पहा मी दुसऱ्या समीकरणातून पहिलं वजा करतोय कारण 3x मधून 2x वजा होतो आणि प्लस येतं म्हणून एकदा वजाबाकी 3x अधिक 2y बरोबर 73 आणि 2x अधिक 3y बरोबर 77. यांची वजाबाकी करत असताना याला वजा चिन्ह येणार इथं प्रत्येक ठिकाणी. 3x मधून 2x गेले x, 2y मधून 3y गेले वजा y बरोबर 73 मधून 77 गेले वजा 4. तर हे समीकरण नंबर 4. या ठिकाणी जर समजा 2 2 आला असतं तर पुन्हा पण भागता आलं असतं. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 ची एकदा बेरीज करा. म्हणजे समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 30, समीकरण 2 आहे 4 आहे x वजा y बरोबर उणे 4. यांची बेरीज करायची म्हणजे x आणि x 2x, हे अधिक आणि हे वजा हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील म्हणजे 0 येईल बरोबर
30 वजा 4 म्हणजे 26, म्हणजेच x बरोबर 26/2 आणि 26ला 2 ने भागल्यानंतर येईल 13, म्हणजे x ची किंमत आलेली आहे 13. आता आपल्याला या ठिकाणी जर समीकरणामध्ये पाहिलात तुम्ही x अधिक y बरोबर किती आहे 30, मग x ची किंमत जर 13 असेल म्हणजे 13 अधिक y बरोबर 30, तर y किती येईल मग 17. तर अशा पद्धतीने पण तुम्ही x बरोबर 13 y बरोबर 17 हे शोधू शकतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 102 सेमी, 136 सेमी, 153 सेमी आणि 289 सेमी लांबी असलेल्या 4 कांबी म्हणजेच सळई, 4 सळई आहेत या ठिकाणी. सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले तर सर्व कांबीच्या एकूण तुकड्याची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी हा जर आपण प्रश्न सोडवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी 102, 136, 153, 289 या सगळ्यांचा मसावी किती येतो, म्हणजे ह्या सर्व संख्याला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो पहा. 102, 136, 153, 289. तर या सगळ्यांचा जो मसावी आहे तो येतो 17, म्हणजे हे सगळ्या संख्या 17च्या पाड्यात येतात. मोठ्यात मोठी संख्या म्हणतोय मी, लक्षात ठेवा, मोठ्यात मोठी संख्या मसावी HCF, तर तो येतो 17. आणि या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी प्रत्येक संख्येला 17ने भाग जातो, म्हणजे 17 सेंटीमीटर लांबीचे आपल्याला त्या सळईचे तुकडे करायचे आहेत. तर 102 सेमीला जर 17ने भागलं, 102 भागिले 17, तर 17 1 17, 17 सख्ख दुग्गोदर्श, म्हणजे याचे 6 तुकडे होतील. या सळईचे किती तुकडे झाले 6, कारण आपल्याला सर्व कांबीच्या एकूण तुकड्याची संख्या पाहिजे. त्यानंतर 136ला 17ने भागा, 17चा पाडा येत असेल तर या ठिकाणी 17 8 17 1 17, 17 8 36चे, म्हणजे 136ला या ठिकाणी 17ने भागल्यानंतर 8 तुकडे होतील त्या सळईचे. त्यानंतर 153 पाहूयात, 153 भागिले 17, तर 17 1 17, 17 9, म्हणजे या ठिकाणी 9 येईल, म्हणजे 153चे 9 तुकडे होतील. आणि 289 हा तर 17चा वर्ग आहे, म्हणजे याला जर 17ने भागलं तर डायरेक्ट 17 उत्तर तुम्ही लिहू शकतात, किंवा 28ला सुरुवातीला भागा आणि नंतर पुढे तुम्ही भागू शकतात. तर या सळईचे तुकडे किती झाले पहा, पहिल्याचे 6, नंतर 8, 9 आणि 17, तर 6 आणि 8 14, 14 आणि 9 23, 23 आणि 17 40, तर एकूण 40 तुकडे झालेले आहेत. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. सर्व एकूण तुकडे मिळून 40 आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 2 3 5 6 7 9 या अंकापासून 5ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न घेता अशा 3 अंकी किती संख्या तयार होतील. तर या ठिकाणी एक बेस्ट पर्याय म्हणजे तुम्ही संख्या तयार करू शकतात, 1 मिनिटामध्ये सगळ्या संख्या तयार होतील. तर 5 भाग जाणारी या ठिकाणी 5 हा एकच अंक आहे आणि तो एकक स्थानीच असला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी राहिलं किती, तर हे 2 3 6 7 9 हे एकक दशक म्हणजे दशक आणि शतकला चालतील. तर या ठिकाणी संख्या तयार करून दाखवतो तुम्हाला कशा संख्या तयार होतात. तर 2 3 5 235 आणि हेच 2 3 इकडे घ्या, 3 2 5 325. त्यानंतर पहा आता आपण 2 आणि 3 घेतलं होतं, आता 2 आणि 6 घेऊयात, म्हणजे 2 6 5 6 2 5. त्यानंतर 2 आणि 7 घेऊयात, 2 7 5 2 7 2 5. त्यानंतर आता 2 आणि 9 घेऊयात, 2 9 5 9 2 5. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की 5ने भाग जाणाऱ्या संख्या कशा तयार करता येतात. त्यानंतर आता 3 आणि 6 ची जोडी लावूयात, म्हणजे 3 6 5 6 3 5. त्यानंतर 3 आणि 7
म्हणजे 3 7 5 7 3 5. त्यानंतर 3 आणि 9 3 9 5 9 3 5. त्यानंतर 3 आणि 6 ची झाली तर 6 आणि 7 ची जोडी म्हणजे 6 7 5 7 6 5. त्यानंतर 6 आणि 9 6 9 5 9 6 5. त्यानंतर 7 आणि 9 ची जोडी 7 9 5 9 7 5. तर झाल्या ह्या इतक्या संख्या तयार होतात आणि ह्या संख्या मोजून घ्या तुम्ही किती आहेत पहा. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ह्या दोन्ही मिळून झालेल्या आहेत 8 संख्या. त्यानंतर या ठिकाणच्या या दोन ओळीच्या 6, या दोन ओळीच्या 4 आणि या ठिकाणच्या 2 म्हणजेच 8 आणि 6 14 आणि 4 18 आणि 2 20. 8 अधिक 6 अधिक 4 अधिक 2 बरोबर 20 संख्या तयार झालेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे याला 1च मिनिट वेळ लागतो. या ठिकाणी मी तुम्हाला समजावण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागला असेल, परंतु तुम्ही जर एकदा समजलात ना, गाडी चालवत असताना मी तुम्हाला 10च्या स्पीडनं शिकवतोय पण तुम्ही चालवत असताना 70च्या स्पीडनं चालवतात. हा तुमचा कॉन्फिडन्स असतो आणि तो सरावाचा परिणाम असतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे ए व बी या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लालू 2 तासामध्ये 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. राशी ए लालूचा वेग, राशी बी जॉनचा वेग. तर या ठिकाणी आपल्याला असं विचारले की दोन्ही राशी समान आहेत, ए लहान आहे बी लहान आहे, राशीतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही. तर हा प्रश्न आपण समजपूर्वक सोडवून घेऊयात. या ठिकाणी जे काही विश्लेषण दिलेलं आहे त्याचा जर आपण या ठिकाणी वापर केला तर हा प्रश्न कसा सुटतो हे पाहूयात. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार लालू 2 तासामध्ये, हा जो लालू आहे 2 तास 3/4 शर्यत पूर्ण करतो. म्हणजे लालूला शर्यत पूर्ण करायला किती वेळ लागेल हे जर काढायचं असेल आपल्याला तर 2 तासामध्ये 3/4 पूर्ण, पण आपल्याला 1 पूर्ण करायचं आहे, 1 शर्यत पूर्ण करायची आहे. मग किती तास वेळ लागेल? या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घेऊयात. 1 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 1 आणि छेदामध्ये येईल 3/4. तर हे 4 छेदाच्या छेदामध्ये जी संख्या असते ती वर गुणाकारामध्ये जाते अंशाला. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे 2 गुणिले 1 2 गुणिले 4 भागिले 3 बरोबर 3. 2 आणि 4चा गुणाकार 8 भागिले 3. 8ला जर 3 न भागलं तर 3 1 3 3 2 6 2 उरले 3 संग 18 3 संग 18. म्हणजे लालूला शर्यत पूर्ण करायला 2.66 तास वेळ लागतो. लालूला शर्यत पूर्ण करायला 2.66 तास वेळ लागतो. त्यानंतर आपल्याला काय सांगितले पहा, लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेमध्ये जॉन 2/3 पूर्ण करतो. तर लालूला 9/10 वेळ. तर आता या ठिकाणी पहा, लालू जो आहे, लालू 2 तासामध्ये 3/4 पूर्ण करतो. तर त्याला 9/10 पूर्ण करायला किती वेळ लागेल हे काढावं लागणार आहे. कारण याच्या 5/8 जॉन 3/2 शर्यत पूर्ण करतो. जर हा वेळ काढायचा असेल तर या ठिकाणी पुन्हा तिरकस गुणाकार. तर 2 गुणिले हे 9/10 आणि छेदामध्ये येईल 3/4. तर या ठिकाणी जर विचार केला तर हे 4 जे आहे ते वर गुणाकारामध्ये जाईल आणि 10 भागाकारामध्ये येईल. म्हणजे हे आपण असं लिहू शकतो, 2 गुणिले 9 या ठिकाणी 18 गुणिले 4 आणि छेदामध्ये असेल 3 गुणिले 10. 3. तर या ठिकाणी राहील शिल्लक 6 गुणिले 4 म्हणजे 24/10 वेळ लागेल.
म्हणजे 9/10 शर्यत पूर्ण करायला 24/10 आणि याच्या 5/8. आता त्याच्या 5/8 जर आपण विचार केला या ठिकाणी तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. 24/10च्या 5/8 वेळ जर हे काढला तर 8 × 8, 8 × 3 = 24, 5 × 5, 5 × 2 = 10. म्हणजेच या ठिकाणी 3/2 येईल, म्हणजेच 1.5 तास. आणि ह्या 1.5 तासामध्ये जॉन 1.5 तासामध्ये जॉन किती जातो? 2/3 शर्यत पूर्ण करतो. मग जॉनला जर एक शर्यत पूर्ण करायची असेल तर किती वेळ लागेल? एक शर्यत पूर्ण करायची आहे तर किती वेळ लागेल हे काढण्यासाठी पुन्हा 1.5 आणि 1चा गुणाकार करूयात. 1.5 × 1 छेदामध्ये येईल, हे 2/3. पुन्हा हे 3 गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पहा, 1.5 × 3/2. तर या ठिकाणी 1.5 आणि 3चा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येईल 4.5/2 आणि 2 जर 4.5ला भागला तर 2.25 तास. तर या ठिकाणी पहा, आपल्याला सुरुवातीला सांगितले की ए राशी ए म्हणजे लालूचा वेग. तर या ठिकाणी लालूचा वेग ए आहे आणि या ठिकाणी आहे जॉनचा वेग हा आहे बी. तर या ठिकाणी दोघांचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर लालूला शर्यत जिंकायला 2.66 तास लागतात एच्या वेगाने आणि जॉनला शर्यत जिंकायला 2.25 तास लागतात. तर पहा, जास्त वेळ कोणाला लागला? लालूला. म्हणजे हा लालूचा वेग जॉनपेक्षा कमी असला पाहिजे आणि जॉनला कमी वेळ लागलाय. 2.25 तास म्हणजे 2.66 पेक्षा कमी आहे, म्हणजे बी जास्त. म्हणजे ए कमी असेल आणि बी जास्त असेल. म्हणजे ह्या दोन्ही राशी तर समान नाहीत. या ठिकाणी पाहूया आता पर्यायामध्ये काय उत्तर आहे. तर पहा, दोन्ही राशी समान हे तर चूक आहे. राशी ए लहान आहे, राशी ए लहान आहे हे बरोबर आहे. कारण या ठिकाणी पहा, तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे लालूचा वेग ए कमी आहे. त्यानंतर आहे राशी बी लहान आहे हे पण चूक आहे आणि निश्चित करता येत नाही हे पण चूक आहे. निश्चित केलेलं आहे आपण. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, राशी ए लहान आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर सविता आणि कविता यांचे आजचे वय काढा. तर पहा, अतिशय सोपा आणि इतका सोपा प्रश्न सीसॅटला देणं. सीसॅट आणि सविता आणि कविता यांचं गुणोत्तर किती आहे? 3:4. तर पर्यायामध्ये एकच बघा, 3:4 गुणोत्तर कोणाचं येतं? तर सविताचं 20 आणि 15 घेतल्यावर तर शक्य येणार नाही. म्हणजे 15 आणि 20 जर घेतलं, 15 आणि 20 तर 5 × 3 = 15, 5 × 20 म्हणजे 3:4 हे या ठिकाणी सत्य होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सविताचं वय 15 वर्ष आणि कविताचं वय 20 वर्ष. यानंतर पुन्हा दुसरा 3:4चं गुणोत्तरच नाही या ठिकाणी. तर यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 3 मीटर, 5 मीटर 10 सेमी, 12 मीटर 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? तर या ठिकाणी जे 3 मीटर दिलेलं आहे, तर 3 मीटर म्हणजे किती होईल? 300 सेंटीमीटर. 5 मीटर 10 सेमी म्हणजे किती? 510 सेमी. आणि 12 मीटर 90 सेमी म्हणजे किती? 1290 सेमी. तर या ठिकाणी हे 300, 510 आणि 1290 याला पर्यायामध्ये कोणत्या संख्येने भाग जातो हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, 35चा पाडा म्हटलं तरी येणार नाही, 45चा पाडा म्हटलं तरी 300 येणार नाही, 35च्या पाड्यामध्ये पण 300 येत नाही, 60च्या पाड्यामध्ये 300 येतं. परंतु 60 न 551ला भाग जात नाही. म्हणजे
यानी भाग जात नाही, यानी भाग जात नाही आणि ह्या तिघांनाही भाग जावा लागतो, हे लक्षात ठेवा. तिन्ही संख्येला भाग जाणारी यापैकी कोणती संख्या आहे, तर ती आहे 30, पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी HCF काढायचा आहे, मसावी. या तिन्हीचा मसावी येतो 30. आणि या ठिकाणी जर समजा 2 पर्याय तसे असते तर जो मोठा आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे, कारण या ठिकाणी मोठ्या मापाची म्हणून सांगितलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी 2 आकृत्या दिसतात. पहिल्या आकृतीमध्ये एक चौरस आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये एक चौरस आहे. आणि या ठिकाणी 2 चौरसामध्ये याची बाजू दिली आहे 8 सेमी, याचा कर्ण आहे 8 सेमी. माहिती काय दिली पहा. आकृती ए आणि बी 2 चौरसाचे क्षेत्र आहेत. ए चौरसाची बाजू 8 सेमी लांब आहे, म्हणजे हा 8 सेमी लांबीचा आहे. तर बी चौरसाचा कर्ण 8 सेमी आहे, याचा कर्ण 8 सेमी आहे. तर या दोन्ही क्षेत्रफळातील फरक किती असेल, यांच्या क्षेत्रफळामध्ये फरक किती असेल. तर या ठिकाणी बाजू दिली आहे. याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र माहिती असायला पाहिजे तुम्हाला. बाजूवरून बाजूचा वर्ग म्हणजेच 8चा वर्ग आणि 8चा वर्ग येतो 64 सेंटीमीटर वर्ग, हे त्याचं क्षेत्रफळ झालं. या आकृतीमध्ये कर्ण दिलाय आणि जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे डायरेक्ट कर्णावरून कर्णाचा वर्ग छेदामध्ये 2. म्हणजे या ठिकाणी कर्ण किती आहे मग 8चा वर्ग छेद 2. 8चा वर्ग आला 64 भागिले 2 बरोबर 32 सेंटीमीटर वर्ग. तर दोन्हीच्या क्षेत्रफळामध्ये किती फरक आहे. याचं क्षेत्रफळ आहे 64, याचं आहे 32, म्हणजे 64 वजा 32 बरोबर 32 सेंटीमीटरचा या ठिकाणी फरक आहे. म्हणजे चौरसामध्ये 32 चौरस सेमीचा फरक आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. एका रांगेमध्ये डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे आणि बी उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. तर या ठिकाणी जर ए आणि बी यांच्या जागांची अदलाबदल केली तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती असतील. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार जर आपण आकृती काढली, ए डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे, म्हणजे हा ए आहे आणि ही डावी बाजू. तर इकडून हा कितवा आहे 11वा. आणि बी उजव्या बाजूने, म्हणजे या ठिकाणी जर आपण बी गृहीत धरला तर बी उजव्या बाजूने कितवा आहे 10वा. आता ए बीच्या ठिकाणी जाईल आणि बी एच्या ठिकाणी येईल, म्हणजे या ठिकाणी येईल बी आणि या ठिकाणी येईल ए. त्यानंतर काय सांगितले पहा, जागांची अदलाबदल केली तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर. तर एचं इकडून कितवं स्थान असेल आता हा 18वा. तर ए इकडून 10वा आहे आणि इकडून 18वा आहे. तर आता सिंपल या ठिकाणी ए गृहीत धरूयात आपण, हा 1 आहे. तर इकडून याचा नंबर किती होता 10वा. म्हणजे हा जर 10वा असेल तर इकडे किती व्यक्ती असतील, हे 9 व्यक्ती या साईडला असतील. तरच हा 10वा येतो उजव्या बाजूने. आणि इकडून 18वा आहे, म्हणजे या ठिकाणी 17 व्यक्ती असतील. म्हणजे या ओळीमध्ये एकूण टोटल किती झाले पहा, 17 हे 9, म्हणजे 17 अधिक 9 अधिक हा 1, म्हणजेच एकूण झाले 27 व्यक्ती. टोटल किती झाले 27. तर या ठिकाणी 27 पैकी आपल्याला काय विचारले, रांगेमध्ये ए आणि बी खेरीज, म्हणजे ए आणि बी सोडून द्यायचे. म्हणजे 27 मधून ए पण वजा करायचा आहे आणि बी पण वजा करायचा आहे, म्हणजे हे 2 वजा करा. 27 मधून 2 गेले, रांगेमध्ये असतील 25 व्यक्ती. आणि जर ए आणि बी गृहीत धरलं तर 27, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. रांगेमध्ये ए आणि बी सोडून 25 व्यक्ती आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे. रियाने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता. तर या ठिकाणी जेवढा दर आहे तेवढेच वर्ष.
या ठिकाणी मुद्दल, जर आपण मुद्दल पाहिलं, मुद्दल त्यालाच इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतात, ते आहे 1200 रुपये. त्यानंतर दर म्हणजेच रेट माहीत नाही म्हणून आपण एक्स म्हणूयात. त्यानंतर वर्ष म्हणजे नंबर ऑफ इयर, ते पण आपण एक्सच म्हणूयात. आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज एस आय. तर एस आय आहे 432. तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. आणि याचं जर सूत्र तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला माहिती आहे सूत्र असेल, लिहितो आपण एस आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेदामध्ये 100. एस आय आहे 432 बरोबर पी आहे 1200, या ठिकाणी 12,000 झाले, तर हे 1200 गुणिले एन आणि आर हे आहेत एक्स गुणिले एक्स छेदामध्ये 100. तर हे 2 शून्य कट झाली. या ठिकाणी राहिलं हे 432 बरोबर या ठिकाणी आहे 12 गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग. तर हे 12 इकडं भागाकारामध्ये येईल, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 432 भागिले 12. 12ने जर या ठिकाणी भागलं तर 12 एक 12, 12 त्रिक 36, 7 उरतील, 12 सक्कून 72, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 36. तर या ठिकाणी एक्सचा वर्ग 36, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा म्हणजे एक्स बरोबर 6. म्हणजेच दर किती असेल 6 असेल आणि वर्ष किती असतील 6च असेल. तर प्रश्नामध्ये विचारले आपल्याला व्याजाचा दर किती होता, तर व्याजाचा दर पर्याय क्रमांक 2 6 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर ए 60% बी आहे, बी 60% सी आहे, सी 20% डी आहे, तर 6D हे 20A च्या किती टक्के आहे. तर या ठिकाणी पहा, हाच प्रश्न जर इंग्लिशमध्ये थोडा वाचला तर व्यवस्थित वाटतो आपल्याला. इफ ए इज 60% ऑफ बी, म्हणजे ए हे बीच्या 60% आहे, बी हे सीच्या 40% आहे, सी हे डीच्या 20% आहे, असं आपल्याला या ठिकाणी समजून येतं. तर हा जर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर पूर्ण स्पष्टीकरणसह आपण समजून घेऊयात. या ठिकाणी जी दिलेली माहिती आहे, दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला हे सांगितले की ए बरोबर ए इज 60% ऑफ बी, म्हणजेच ए बरोबर 60/100 बीच्या आहे. तर या ठिकाणी बी बरोबर 40% म्हणजे 40/100 सी आहे आणि सी बरोबर 20/100 डी आहे. तर आपल्याला 6D हे 20A च्या किती टक्के आहे असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार ही ए ची किंमत आपल्याला बी च्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा, ए बरोबर म्हणजे हे बी इथं ठेवूयात, म्हणजे आपल्याला ए आणि बी चा संबंध लावता येईल. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, पहा या ठिकाणी 60 गुणिले बी असणार आहे, म्हणजे हे असतं असं 60 गुणिले बी छेदामध्ये 100. तर बी ची किंमत किती आहे 40/100 सी. या ठिकाणी किंमत ठेवूया आपण 60 गुणिले बी ची किंमत किती आहे 40/100 आणि छेदामध्ये हे 100 जशाला तसं. म्हणजे या ठिकाणी काय होईल, हे 1 0 कटेल, हे 1 0 हे 1 0 कटेल आणि पुढे येईल या ठिकाणी 6 गुणिले 4 म्हणजे 24C/100. तर ही कशाची किंमत आली आहे, ए बरोबर 24C/100. म्हणजे आपण या ठिकाणी असं पण लिहू शकतो डायरेक्ट, ए बरोबर 24C/100. आता सी आणि डी चं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, सी आणि डी. तर या ठिकाणी सी बद्दल डी ची किंमत ठेवूयात, बरोबर 24 गुणिले 20D/100 आणि छेदामध्ये हे 100 जशाला तसं. म्हणजे ह्या सी च्या ठिकाणी ही किंमत आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. तर या ठिकाणी काय होईल, हे 0 आणि हे 0 कटेल, म्हणजेच ए बरोबर 24 दोन्ही 48D आणि छेदामध्ये हे 10 खाली येईल, म्हणजे हे होईल 1000. तर ए बरोबर इतकी किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला काय पाहिजे, 6D हे 20A च्या किती टक्के असेल असं पाहिजे, बरोबर आहे. तर या ठिकाणी 6D हे 20
डीच्या किती टक्के आहे हे कसं वाक्य लिहितो आपण ते आपण लिहून घेऊयात आपण. तर या ठिकाणी 6A बरोबर 20Dच्या x% आहे असं समजूयात आपण. x%. 6A हे 20Dच्या x% आहे असं समजूयात. आणि ह्या टक्केची आपल्याला किंमत काढायची आहे. आणि टक्के लिहित असताना आपण कसं लिहितो मग 6A बरोबर 20D गुणिले x/100. तर या ठिकाणी 20 × 20 20 100. तर हे 5 गुणाकारामध्ये जाईल आणि हे D या ठिकाणी भागाकारामध्ये येईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो पुढच्या स्टेपला x बरोबर हे 5 गुणाकारामध्ये D भागाकारामध्ये 5 आणि 6चा गुणाकार जर केला तर हे होईल 30A छेदामध्ये D. 30A छेदामध्ये D. तर या ठिकाणी 30A छेदामध्ये थोड्या ठिकाणी जर पाहिलं तर 6D हे 20A चे आहे. तर या ठिकाणी थोडा बदल असा हे D बरोबर होता आपलं D आणि या ठिकाणी D ठेवा. या ठिकाणी येईल A 20A च्या. म्हणजे या ठिकाणी D येईल आणि या ठिकाणी येईल A. म्हणजेच D च्या ठिकाणी A झालेला आहे आणि याच्या ठिकाणी D झालेला आहे. तर हे आहे D, हे आहे A. D A D आणि A. तर यानंतर पुढच्या स्टेपला पहा. आता या ठिकाणी A ची किंमत किती आहे 48D/1000. ही किंमत आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण हे 30D जशाला तसं आणि छेदामध्ये A ची किंमत किती आहे 48D/1000. या ठिकाणी आपण किंमत काढलेली आहे A आणि D च्या गुणोत्तरानुसार. A म्हणजेच 48D/1000. तर या ठिकाणी हे D आणि D कॅन्सल होईल आणि 1000 वर गुणाकारामध्ये येईल. म्हणजेच हे 30 गुणिले 1000 छेदामध्ये 48. तर या ठिकाणी आता 3 1 3 आणि हे 0 जर केलं तर या ठिकाणी 3 1 3 1 उरलं 3 संग 18 हे झालं 16. त्यानंतर या ठिकाणी 2 न भागूयात 2 पंचे 10 2 8 16. त्यानंतर 8 न 1000ला भागूयात 8 1 8 8 1 8 2 उरले 8 2 16 4 उरले 8 45. म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले 125 शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे 5 गुणिले 125 बरोबर 625. म्हणजे या ठिकाणी x ची जी किंमत आलेली आहे x बरोबर 625. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 625. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे राम आणि श्याम हॉकी आणि व्हॉलीबॉलमध्ये चांगले आहेत. सचिन आणि राम हॉकी आणि बेसबॉलमध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल व क्रिकेटमध्ये चांगले आहेत. सचिन, गौरव आणि सागर बेसबॉल व फुटबॉलमध्ये चांगले आहेत. तर बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे? तर याला एकतर डायरेक्ट तक्ता जर केला तयार तुम्ही तर हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. किंवा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल. तर या ठिकाणी पहा बेसबॉल, क्रिकेट, फुटबॉल. या ठिकाणी फुटबॉल, बेसबॉलमध्ये कोणाचं नाव आलेलं आहे? सागर, गौरव आणि सचिन. म्हणजे सागर, गौरव, सचिन आहेत बेसबॉल आणि फुटबॉलमध्ये. आता व्हॉलीबॉल आणि क्रिकेट जर पाहिलं आणि व्हॉलीबॉल आणि क्रिकेट तर हे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट. म्हणजेच बघा या ठिकाणी बेसबॉल आणि फुटबॉल यामध्ये कोण आहे? सचिन, गौरव आणि सागर. त्यानंतर विचारले आपल्याला क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. तर क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये श्याम आणि गौरव हे दोघं जण चांगले आहेत. म्हणजे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट यामध्ये कोण कोण? गौरव आणि श्याम. तर या ठिकाणी पहा बेसबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल, क्रिकेट यामध्ये कॉमन कोण आहे? तर हा आहे गौरव.
हा गौरव दोन्ही या पण 2 खेळामध्ये चांगला आहे आणि या पण 2 खेळामध्ये चांगला आहे. त्यानंतर या ठिकाणी सांगितले आपल्याला हॉकी आणि व्हॉलीबॉल. तर या ठिकाणी हॉकीचा प्रश्नच नाही. म्हणजे हे 4 खेळ आहेत: बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल. बेसबॉल फुटबॉलमध्ये सचिन गौरव सागर, व्हॉलीबॉल क्रिकेटमध्ये गौरव सागर, दोन्हीकडेही गौरव आहे. म्हणजे सर्वात चांगला खेळाडू आहे गौरव, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे: एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द 16, 26, 14, 26, 15 असेल तर NO साठी कोणता संकेतांक असेल? तर या ठिकाणी दिलेल्या ह्याच्यामध्ये के शेवटकडून 16वा आहे, ए शेवटकडून 26वा आहे. म्हणजे हे शेवटकडून अल्फाबेटमध्ये शेवटकडून या ठिकाणी यांचे नंबर दिलेले आहेत. म्हणजेच NO साठी N हा नंबर शेवटकडून जर आपण पाहिला तर या ठिकाणी सुरुवातीपासून N चा नंबर येतो 14वा. N हा सुरुवातीपासून कितवा आहे? NO. तर या ठिकाणी आपण N चा जर विचार केला तर N सुरुवातीपासून आहे 14वा, म्हणजे शेवटकडून तो असेल 13वा. आणि O शेवट म्हणजे सुरुवातीपासून आहे 15वा, म्हणजे हा असेल 13वा. आणि हा शेवटकडून सुरुवातीपासून 15वा आहे, म्हणजे हा असेल 12वा. तर 12, 13 हे शेवटकडून नंबर सांगतोय मी. शेवटून झेडकडून आपण नंबरिंग जर केली अल्फाबेटला तर N येतो 12, O येतो 13. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 13, 12. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे: जर $A याचा अर्थ A हे B चे वडील आहेत, A#B याचा अर्थ A ही B ची बहीण आहे, A फुली B याचा अर्थ A ही B ची मुलगी आहे, A@B याचा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर RTM ही भावंडे आहेत, हे दर्शवणारी साखळी कोणती? तर आता पहा RTM या ठिकाणी पहा RTM दिसते तुम्हाला शेवटी RTM. तर बहीण भावासाठी कोणतं चिन्ह आहे हे आपण सुरुवातीला पाहूयात. तर या ठिकाणी बहीण भावाचा जर विचार केला तर ही बहिणीचं चिन्ह म्हणजे बहीण असण्यासाठी आपल्याला हॅश पाहिजे. हॅश पाहिजे असेल तर बहीण असेल. आणि भावासाठी कोणतं चिन्ह आहे? @ हा चिन्ह भावासाठी आहे. जर हे 3 भावंड पाहिजे असतील तर ह्या तिघामध्ये # चिन्ह असलं गरजेचं आहे. आता # चिन्ह पहा. # इथं @ आहे पण हॅश नाही, डॉलर आहे पण म्हणजे हॅश आहे पण @ नाही. तर या ठिकाणी @ आणि हॅश दोन्ही पण चिन्ह क्रमांक 4. म्हणजे ह्या तिघामध्ये भावंडाचा संबंध पाहिजे असेल तर # किंवा हे डबल चिन्ह असले तरी चालले असते, परंतु हे दोन्हीपैकी चिन्ह असणं गरजेचं आहे. तर हे चेक करून पाहू शकता तुम्ही. $Q म्हणजे या ठिकाणी काय अर्थ? A हे B चे वडील आहेत, म्हणजे या ठिकाणी Q वडील आहेत कोणाचे? तर R चे. हे वडील आहेत याचे. त्यानंतर @ म्हणजे काय? भाऊ. म्हणजे R हा भाऊ आहे कोणाचा? तर तो आहे T चा. त्यानंतर हॅश म्हणजे काय? बहीण. T ही बहीण आहे कोणाची? तर ती आहे M ची. म्हणजे यावरून पण आपल्या लक्षात येतं की हे भाऊ बहीण, याची पण बहीण म्हणजे हा भाऊ किंवा बहीण असेल, म्हणजे हे भावंडे आहेत हे कळतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी थोडं जर घडीचा विचार केला तर ही घडी इथं येईल, हा घडी पुन्हा याच्यावर येईल आणि ही घडी याच्यावर येईल. तर हे याच्यावर येईल, याचा अर्थ काय होईल? हा याच्यावर पडला तर हा या ठिकाणी असा येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता हे यासारखी आकृती असणारी जर आपण चेक केली तर इथं तर नाही, इथं तर नाही, म्हणजे हे 2 पर्याय चुकले. त्यानंतर हे या ठिकाणी येईल. आता हे या ठिकाणी दुमडून आलं, परंतु हे कसं आहे पहा, असं बाहेरून मधल्या बाजूला आहे, बाहेरून मधल्या बाजूला, हे मधून बाहेर आहे. लक्षात घ्या, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे. पुन्हा हे जे साईन आहे ना, हे असं बाहेरून मध्ये येतं, तर हे बाहेरूनच मध्ये येणार. कुण्या एका कडेला जरी गेलं तरी ते बाहेरूनच मध्ये येईल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बाहेरून मध्ये 1 हे बरोबर आहे.
हे मधून बाहेर इकडे गेले म्हणजे हे चुकीचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे अगदी काही थोडक्या गोष्टीवरून सध्या आपण सगळंच कन्क्लुजन काढू शकतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर आहे दिलेल्या आकृतीमध्ये एक भाग या ठिकाणी म्हणजे गायब झालाय, तर तो गायब या ठिकाणी भाग निवडायचा आहे. तर आपण डायरेक्ट याची आकृती इथं काढू शकतो. हा इथं असा असेल, हा असा जोडला गेला असेल. या ठिकाणी लाल पेननं काढूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा या ठिकाणी असा येईल, हा असा जोडला असेल. त्यानंतर हे पण असं जोडून असेल आणि या ठिकाणी अशी फुली आणि हे या ठिकाणी असं असेल. त्यानंतर हे जशाला तसं असं इथं काढूयात आपण. जसं इथं आहे तसंच या ठिकाणी आपण मॅच करत आहोत. त्यानंतर पहा इथून एक रेष इथं येते आणि ती इकडे येते म्हणजे हे असं येणार इथं आणि इथं असं. आता याच्यासारखी जर आकृती तुम्ही इथं पाहिली तर ही आकृती तर नाही, ही पण नाही. म्हणजे या ठिकाणी पहा हे 4 तर शक्य नाही कारण हे इकडं गेलंय आणि हे इकडं पाहिजे म्हणजे हे पण शक्य नाही. म्हणजे हे पहिली आकृती आणि चौथी आकृती तर कॅन्सल झाली. राहिल्या या 2 आकृत्या. या 2 आकृत्यामध्ये हे पहा या ठिकाणी हे मधीच रेष अशी आलेली आहे, तर हे मधून बाहेर असं अशी असलेली आकृती इथं तुम्हाला दिसते. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय असेल. तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे, तुम्हाला पण सोडवता येतो. पहा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता का अगोदर सोडवा. तर पाहूया आपण याचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर हे 4 आणि 2 यांची बेरीज या ठिकाणी येते 6. 6 आणि 7 यांची बेरीज या ठिकाणी येते 13. तर या ठिकाणी जो अंक असेल याची आणि त्याची बेरीज यायला पाहिजे 10. तर हे आहे 8 म्हणजे या ठिकाणी असेल 2. 2 असणार आहे. आता 2 असलेले 2 पर्याय आहेत, 2 आणि 2. त्यानंतर पहा ACE एक एक अक्षराचा फरक सोडून हे अक्षर आलेले आहेत. AC आणि E एक एक अक्षराचा फरक आहे. PQ सोडलेला आहे, R सोडल्यानंतर S सोडून पुढे T आलेला आहे. तसंच NOP आणि त्यानंतर Q सोडून या ठिकाणी येईल R. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे खालील 2 विधाने आणि त्यावरून दिलेले निष्कर्ष आहेत, त्या निष्कर्षाचा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. काही झाडे फांद्या आहेत. तर याची जर आकृती आपण काढली तर पहा हे आहेत झाडे आणि असं सांगितले की काही झाडे फांद्या आहेत. तर ही आकृती जर काढली तर हे आहेत फांद्या. त्यानंतर सर्व फांद्या टोप्या आहेत. सर्व फांद्या म्हणजे हे यालाच थोडं मोठं करावं लागेल असं इथूनच. तर हे काय आहेत टोप्या. तर या ठिकाणी दिलेल्या ह्याच्यावरून जर आपण पाहिलं विधान काही झाडे टोप्या आहेत, काही झाडे टोप्या आहेत. आता हे फांद्या सर्व असल्यामुळे हे ऑलरेडी याच्यामध्ये गेलं म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. काही टोप्या झाडे आहेत. काही टोप्या झाडे पण असणारच कारण काही झाडे टोप्या असले तर काही टोप्या झाडे पण असणार. त्यानंतर सर्व टोप्या फांद्या आहेत. आता सर्व टोप्या फांद्या आहेत असं नाही कारण सर्व फांद्या टोप्या आहेत परंतु सर्व टोप्या ह्या फांद्यामध्ये येत नाहीत म्हणजे C चूक आहे. सर्व फांद्या टोप्या आहेत. आता सर्व फांद्या टोप्या आहेत हे तर दिलेलंच आहे ऑलरेडी. सर्व फांद्या टोप्या आहेत म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी A, B आणि D बरोबर आहे आणि हा पर्याय तुम्हाला 1 नंबरमध्ये दिसेल पर्याय क्रमांक 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने आपण संपूर्ण मॅक्झिमम गणित आणि बुद्धिमत्तेचे मॅक्झिमम प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. जवळपास 25 पैकी 22 ते 23 प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेतलेले आहेत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो हे सर्व प्रश्न सराव करा, वारंवार व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न अगदी तोंडपाठ होऊन जातील. पाहूया यानंतर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.